मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. घटक एक संख्या आणि संख्या पद्धती, त्याच्यातला स्वाध्याय आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. त्याच्या अगोदर इयत्ता 5वी नवोदय परीक्षा याच्यातील आपण काय करत आहोत, घटक एक संख्या आणि संख्या पद्धती अभ्यासत आहोत. तर तुमच्याकडे काय पाहिजे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संख्यांची दर्शनी किंमत, संख्यांची स्थानिक किंमत, या काय पाहिजे, आपल्या पाठ पाहिजे. 1 ते 100 मध्ये कोणत्या संख्या किती वेळा येतात, 1 वेळा येतात, 2 वेळा येतात, हे सुद्धा आपलं काय पाहिजे, पाठ पाहिजे. कळलं? आता या संख्या आणि संख्या पद्धती आधारावर आपण स्वाध्याय 1.1 काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता पहिला प्रश्न आहे बघा, संख्या दिलेली आहे 7, 53, 3, 5, 7. ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे हे शोधायची आहे आपल्याला. आता बघा, संख्या काय दिलेली आहे, 7, 53, 357. आता काय करायचं, इथं वाचन करायचं आपल्याला. खाली कोणती आहे, इथं बघा, 1, दश, शतक, हजार, 10,000. बरोबर. मग आता यांचा जर गट केला तर काय आहे, 7, 53 आणि 357. इथं पहिला पर्याय बघा, 753, 357. आता इथं 700 शतक आहे, शतक आहे, नाही चालत. इथं 700, इथं पण शतकच आहे, शे म्हणजे शतक. इथं पण 700, ते पण शतकच दिलंय. बरोबर. पण इथं काय दिलंय, चौथ्या पर्यायात बघा. आता आपल्याला काय करायचंय, तिन्ही पर्याय एकदा काय करायचे, चारही पर्याय एकदा बघायचे. इथं 753, इथं बघा 753, 357. इथं 753,357. 357 म्हटलंय म्हणजे दुसरा पर्याय तर काढला. इथं 753,000. आता बघा 357. आता इथं 753 म्हटलंय, 753,000. 7 नाहीये, हा पर्याय काढला. इथं 753, 357. इथं कुठे, हे बघा, एकक, दशक, शतक, हजार. 53 कोणत्या स्थानी आहे, हजार स्थानी आहे. इथं त्यांनी 53 म्हटले, आपण पर्याय काढला. मग राहिला पर्याय कोणता, सी नंबरचा पर्याय, 753,000. आता बघा इथं काय म्हटलंय त्यांनी, 753. 753,357. बघा 753,357 हे याचं वाचन काय आहे, योग्य आहे. या पद्धतीने ही संख्या लिहिलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 2, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी किती अंकी, 5 अंकी संख्या तयार करायची. मग 5 अंकी संख्या तयार करताना आपण काय करतो, सगळ्यात मोठा अंक घेतो अगोदर, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान. मग आता बघा, इथं सगळ्यात मोठा कोणता अंक आहे, 9. म्हणजे आधी कोण घेणार, 9, नंतर कोण 8, नंतर कोण 6, नंतर कोण 4 आणि नंतर कोण 1. म्हणजे मोठी किती अंकी झाली, 3 आणि हे 2, 5. 5 अंकी संख्या तयार झाली. कुठं दिसते का पर्यायात बघा, 98,641. इथं 400, इथं 98,641, 614, 416. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, पर्याय क्रमांक 2, 98,641. ही संख्या या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार झालेली पाहायला मिळते. आणि मग प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर जे आहे ते कोणतं आहे, पर्याय क्रमांक बी.
प्रश्न क्रमांक 3, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? किमान म्हणजे काय? लहान. आणि कमाल म्हणजे काय? मोठी. हे शब्द डोक्यात ठेवायचे. आता इथं मी तुम्हाला लिहून देतो. किमान, किमान बरोबर लहान आणि कमाल, कमाल या शब्दाचा अर्थ काय? मोठी. कमाल या शब्दाचा अर्थ काय? मोठी संख्या किंवा मोठा असं पण चालेल. आता बघा, किमान 6 अंकी. मग किमान 6 अंकी म्हटले, मग किमान 6 अंकी संख्या कोणती असू शकते याच्यामध्ये? ती आपल्याला शोधायची. मग कोणती असेल बरं? हे बघा, किमान 6 अंकी. एक किती अंकी झाले? 3, 4, 5, 6 अंकी झाले. हिला किमान म्हणायचं. आता परत कमाल 4 अंकी म्हणजे मोठी संख्या 4 अंकी. कोणती असेल? एकक, दशक, शतक, हजार. 9999 ही कोणती झाली? मोठी. आता हिला काय बोललो मी? लहान संख्या. आणि ही कोणती झाली तुमची? मोठी संख्या. यांची काय करायची? फरक म्हटले म्हणल्या वजाबाकी करायची आपल्याला. मग आता वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागल? एकूण एक हातचा घ्यावा लागल. म्हणजे इथं किती येतं? 1, इथं 0, इथं झाले 10, 10 तून 1 गेला 9. किती झाले? 9. आता पुढं काय होणार? इथं डायरेक्ट किती येणार? 10. मग 10 तून 9 गेला, किती राहिला? 1. इथं 9 तून 9, 0 0 0 9. असा पर्याय कुठं आहे का बघा बरं? आहे का असा पर्याय कुठं? 9 2 0 3 0 1. किती नंबरचा पर्याय दिसतोय? तर तिसरा पर्याय जो आहे तो तिसरा पर्याय आपल्याला पाहिजे. इथं तिसरा पर्याय काय लिहायचं राहिलाय? 0 1. तिसऱ्या पर्यायामध्ये काय आहे? 9 0 0 1. मग आता बघा कोणता पर्याय आहे याच्यात? पर्याय क्रमांक सी, 3 नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला मिळाला. कळलं का? आता प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 याचे पर्याय. प्रश्न क्रमांक 4 याचा पहिला पर्याय, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आहे ही ओळखायची आहे. आणि याचा पर्याय देतो 10 90. दुसरा पर्याय आहे किती दिलेला आहे? 10 92. पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे बी नंबरचा 12 90. सी नंबरचा पर्याय आहे 20 91. डी नंबरचा पर्याय आहे 21 90. आता ह्यांनी प्रश्न काय म्हटलंय? दशम स्थान. काय? दशम स्थान. आता दशम, दशमला शब्द मराठीमध्ये समानार्थी कुठला? दशक. मग दशमस्थानी 9 असलेले विविध अंकांचा वापर करून बनणारे किमान. किमानला शब्द काय दिला होता? लहान संख्या. काय दिली होती? लहान. मग आता इथं कोण आहे बघा? 9 आहेत, 9 आहे, 9 आहे, 9 आहे. आता किमान सांगितले म्हणजे किमान म्हणजे काय? लहान संख्या पाहिजे आपल्याला. मग 21 90, 20 91 ही मोठी, 20 91 मोठी, 12 90 मोठी, 10 92 काय झाली आता? यांच्यापेक्षा लहान. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? पहिला. 10 92 ही संख्या काय असणार आहे? किमान. प्रश्न क्रमांक 5, 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. पर्याय 5055, 5505, 5550 आणि 5555. आता बघा इथं 1 55 याला काय म्हटलं जातं? एकक. याला काय म्हणायचं? दशक. याला काय म्हणायचं? शतक. आणि याला काय म्हणायचं? हजार. मग यांनी काय म्हटलंय? 5000, 500. इकडे लक्ष द्या. 5555 ही संख्या कशी लिहिली जाणार? पर्याय क्रमांक 4. कळलं? म्हणून याचं उत्तर किती येणार? एकक, दशक, शतक, हजार. 5555.
अशी संख्या लिहिली जाणार म्हणून पर्याय क्रमांक कोणता घ्यायचा 4 नंबरचा पर्याय. प्रश्न क्रमांक 6. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट येतो हे आपल्याला काय करायचंय शोधायचंय. मग आता बघा अगोदर कमालला काय म्हणतात आणि किमानला काय म्हणतात. आता कमाल म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला मोठा. कमाल म्हणजे काय मोठा आणि किमान म्हणजे काय लहान. मग आता पर्याय जे दिलेले आहेत ना आधी आपण संख्यांचा विचार करू बघा जरा. कुठलाही हे बघा पहिला पर्याय जरी घेतला आपण तरी बघा 81 427 16 378 3 2 5 3 2 5 3 2 5 3 2 5 म्हणजे संख्या किती अंकी आहे 5 अंकी संख्या आहे. किती अंकी आहे 5 अंकी संख्या आहे. आता कमाल म्हणजे काय सांगितलं मोठा. मग सगळ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला बघा. इथे 81 आहे, इथं 16 आहे, इथं 82 आहे, इथं 63. म्हणजे ह्याच्यात मोठं कोण झालं रे 82. म्हणजे पहिली संख्या कोणती येणार बघा 82,341. आता लहान संख्या शोधायची सगळ्यात लहान बघा बरं का 82,000. आता ह्याच्यातला बघतोय आपण 82 नंतर कोण आहे 81. 81,427. 81 नंतर 16 मोठे की 63 मोठे 63. म्हणजे इथं किती येणार 63,178. पुढं बघा राहिलं कोण 16,378. मग असा पर्याय कुठं आहे तो चेक करायचा आपल्याला. आता कोणता पर्याय आहे असा बघा 82,341 81,427 63,178. आता इथं हे बघा लहान संख्या कोणती आहे इथं 13,000. आता ह्याच्यात आपण ही घेतलेली पर्याय पण ह्या 16 पेक्षा लहान कोण आहे 3 आहे. म्हणजे इथं काय पाहिजे इथं 13,378. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर. आता इकडे सगळीकडे 16 आहे. इथं दिलंय का 16 दिलेलं आहे. इथं पण 16 आहे. म्हणजे इथं कदाचित प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल बघा पुस्तकामध्ये. इथं सुद्धा किती असायला पाहिजे 6च असायला पाहिजे. कळलं. म्हणजे ही झाली कमाल ही झाली किमान लहान. आता हा प्रश्न नवोदयच्या परीक्षेला विचारलेला आहे. तो हा कधी विचारलेला आहे हा 2015 ला नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती. विषम संख्या सांगितलेली बघा आता. आणि कशी सांगितली लहानात लहान. मग लहानात लहान म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल आधी लहान संख्या शोधावी लागेल. आता लहान संख्या शोधायची म्हणल्यानंतर आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे 1. शून्य लहान आहे पण शून्य घ्यायचं नाही. किती अंकी सांगितली विषम संख्या विचारली म्हणजे आहे त्या संख्येचीच व्यक्तीला विचार करायचा आहे. मग आधी लहान संख्या कोण 1 नंतर दुसरी कोणती 0 नंतर कोण 3 नंतर कोण 4 नंतर कोण 5. म्हणजे 10,300 किती झाली 45. ही विषम संख्या आहे. कोणती संख्या झाली विषम संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8. 16,813 बघा 813 ही संख्या पुढील प्रमाणे कशी लिहिली जाईल. आता इथं किती घर आहेत बघा 16,813 1 2 3 4 5 म्हणजे 16,813. इथं 16,000. आता इथं 30 दिले इथं 13 पाहिजे. म्हणजे हा पण पर्याय 2 पर्याय इथं चुकले. पर्यायातून पण जाता येतं आपल्याला. इथं किती संख्या झाली बघा ही 6 अंकी संख्या झाली. मग ह्याला काय म्हणता येईल 1,60,813. कळलं.
मग इथं 813 आहे, पण इथं 1 लाख, इथं 16 लाख म्हटले. हे बघा 3 5 आणि हे 2 किती अंकी संख्या झाली ही 7, म्हणजे 16,813. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता? डी हा या प्रश्नाचं काय आहे उत्तर. आणि हा प्रश्न कधी विचारलाय? 2010 ला विचारलाय नवोदयच्या परीक्षेमध्ये. कळलं? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कोणता होता बघा. हा नाही विचारला, हा विचारलाय 2010 ला. घ्या प्रश्न क्रमांक 9. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, आता ही जी ना हिला काय म्हणायचं? ओळ. आणि ही उभं आहे ना याला काय म्हणायचं? स्तंभ. आणि ह्याच्यात ही आडवी रेषा जर जोडली ना, ही 8YZ या सरळ, आता मी असं थोडंसं डॉटने दाखवतो, हे याला काय म्हणायचं? कर्ण. कारण हे असं जर जोडलं तर हा काय होतो? त्रिकोण तयार होतो. आणि मग ह्या त्रिकोणाचा हा काय झाला? कर्ण. आता थोडक्यात हे असं जोडलंय ते मी ह्याला काय म्हणतो? कर्ण. ओके. मग आता ह्यांचं म्हणणं काय आहे? लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर XYZ यांच्या किमती क्रमशः कोणत्या? मग आता लक्षात घ्या, आधी आपण ह्यांची बेरीज करून बघू किती आली ती. आता पहिला जो स्तंभ आहे ना, इकडं बघा, 8 आणि 3 4 12. बघा 8 आणि 4 12 आणि 3 15. या पहिल्या स्तंभाची बेरीज 8 3 4 किती झाली? 8 आणि 4 12 आणि 3 15. मग सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 15च. मग बघा आता ह्यांची बेरीज बघू आपण. 8 अधिक 1 अधिक x बरोबर किती? 15च यायला पाहिजे की नाही? मग 8 आणि 1 किती झाले? 9. मग आता x च्या ठिकाणी किती ठेवायची किंमत? पर्याय दिलेले आहेत. पहिला x, दुसरा y, तिसरा z. मग किती ठेवायचे? हे बघा, अधिक x बरोबर किती? 15. मग x बरोबर किती रे? 15. हा 9 इकडे गेला, काय झाला? वजा. मग 15 मधून 9 गेले, किती राहिले? 6. म्हणजे x ची किंमत किती आली? 6. म्हणजे हा x बरोबर किती यायला पाहिजे आपला? 6. बेरीज बघा, 8 आणि 1 9 आणि 6 15. ओके. म्हणजे x ची किंमत 6 बरोबर आहे काढलेली आपण. नंतर 3 अधिक y. आता ह्याची बघू. 9 आणि 1 10. 9 आणि 1 10 आणि हा y. मग 15 पाहिजे का ना किंमत आपल्याला? मग बघा 9 अधिक 1 किती झाले? 10. आणि y ची किंमत किती ठेवू मग? 5. किती झाले? 15. म्हणजे y बरोबर किती? 5. आता याच्यानंतर z हा 2 दिलाय, इथं 6. मग आता किंमत काय होईल बघा? 6. 6 आणि 2 किती झाले? 8. 8 अधिक z ची किंमत किती ठेवायची? 7. मग 8 आणि 7 किती झाले? 15. म्हणजे या ठिकाणी आपल्या काय लक्षात येते बघा, x ची किंमत 6, z ची किंमत किती? 7 आणि y ची किंमत किती? 5. आता आडवी बेरीज करून बघा. 7 आणि 5 12 आणि 3 15. ही पण बेरीज 15. 4 आणि 2 6 आणि 9 किती झाले? 15. 8 आणि 1 9 आणि 6 किती झाले? 15. सगळ्यांची बेरीज किती झाली? 15. मग कोणता पर्याय आला बघा? x बरोबर 6, y बरोबर 5 आणि z बरोबर 7. 6 5 7 पर्याय 6 5 7 पहिला पर्याय हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 1.1 या ठिकाणी काय झाला? संपला. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.